बाईसाहेब, हो उदबत्त्या. बाईसाहेब हळू. काय ग, आईसाहेब म्हणायचं ठरलंय ना? आता मी पण काय करू, सवय झाली आहे ना. पण मी म्हणेन बाईसाहेब. आईसाहेब. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग अथर्व. अथर्व, नाश्त्याला काय करू आज? हा आई, विशेष काय करू नकोस, जे असेल तेच खाईन मी. मला जरा बाहेर जायचं आहे लवकर. का रे? आई, पोलीस स्टेशनला जायचं आहे. वेदाच्या किडनॅपिंग बद्दल काय इन्फॉर्मेशन मिळाली का ते विचारायला, आणि तिला बेशुद्ध करण्यासाठी जे गुंगीचं औषध वापरलं होतं त्यातनं काही क्लू मिळतो का ते बघायला. किडनॅपिंग? वेदाला? आणि कुठलं औषध दिलं होतं? वेदाचे बाबा, मला काहीच कसं माहित नाही. मला कोणीच सांगितलं नाही. आई, येतो मी. मीरा, बाई, मीरा, नको काळजी करूस. वेदा घरी परत आली आहे ना, सगळं नीट होईल आता. आणि अथर्वचं बोलणंही फार मनाला लावून घेऊ नकोस. बाबा, मला तुमची खूप आठवण येते आज. माझ्यातून वेदा हरवली, पण मी मुद्दाम नाही केलं. आज तुम्ही इथे असायला हवं होतं बाबा. मला आपलं कर्ज फेडायचं, शहरात जायचंय, तिथे जाऊन पैसे कमवायचे. जाऊ का मी शहरात? मीरा, तू माझ्या पोटी जन्माला आलीस हे तुझं दुर्भाग्य. माझ्या वाट्याची दुःख तुला जास्त भोगायला लागली. सुख कधी मिळालंच नाही तुला आयुष्यात. माझ्या दुर्भाग्याच्या आगीत फक्त होरपळत राहिलीस तू बाळा. हे बाबा, कोण आहेस तू? कुठे गेलास? वॉचमन कुठे गेला? मुलगी ती ना गुणी पोरं आहे ती. आमच्या वेदाला खूप लळा लागलाय तिच्या. जंगलात असं एकटीने जायचं नसतं बाळा. तुला जर काही झालं असतं तरी मी काय केलं असतं का? वेदा, परत असं करायचं नाही हं? वेदा, वेदा, तू का गेलीस ग माझा हात सोडून? मला कळलं की कोणीतरी तुला किडनॅप पण करणार होतं. वेदा, तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं ग? पण वेदा,
आता तू अजिबात काळजी करू नकोस हा. मी तुला एक क्षण पण माझ्यापासून लांब जाऊ देणार नाहीये. आता ना मी ना तुला माझ्या जीवापेक्षा जास्त जपणार आहे. ए सोन्या, चल 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 उठ, चल लवकर उठ. आपल्याला आंघोळ करायची की नाही? चल उठ उठ ना, चल 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 लवकर चल. चल वेदा, असं नाही करायचं. उठा उठा, लवकर उठा. चला चल चल वेदा, चल उठ. चल हा, चल उठ. अगं अगं वेदा, असं नाही वागायचं. चल उठ चल. नाही नाही ना, 5 मिनिट वगैरे काही नाही. उठ चल लवकर. चला. बघा सूर्य पण आपल्याला कधीपासून भेटायला आलाय. मग अशी नाही ऐकणार. काय गोंधळ चाललाय हा? उठा. असंच गोंधळ घालत बसला तर आवरणार कधी? आवडणार आवडणार आता. माझ्या वेदाचं सगळ्या संकटांपासून रक्षण होऊ दे.